हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? यस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड न्यू व्लॉग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर यस, आता आले मी ऑफिसवरून. सकाळपासून काहीच शूट केलं नाही, डायरेक्ट आता आल्यानंतर शूट करते. आणि माझी एवढी जास्त बेजारी झाली आहे. खुशी आणि टोनीचं लिटर आणायचं होतं वरून खालून वरी नाही, हां खालून वरी 20 किलोचं. तेवढं उचलून आणता आणता माझं पूर्ण आता. आणि हे मॅडम बसल्या, त्यांना काही टेन्शन नाही, सगळं मी करणार. हो ना खुशी? खुशीला मारलंय टोनीने इथं नक. खुशीनं टोनीला मारलं होतं अगोदर, म्हणून टोनीनं बदला घेतला. बघा बघा, माकड. हे दुसरं माकड कुठे गेलं? ए बघ वर बघ. तर बरेच जण म्हणतात खुशी आणि टोनीचा पण डेली रुटीन शेअर कर. तुम्हाला वाटतं का करायला पाहिजे? जर तुम्ही म्हणलात तर नक्कीच करेल. आणि यस, हे दोघं बघा, खायला नाही खायला नव्हते देत मी तिला. लगेच आलाय पळत. त्याला वाटलं तिला खायलाच दिले मी, दुसरं काही. सो चला, फ्रेश वगैरे होते अँड देन चहा प्यायचा मूड आहे आज खूप, कारण माझं डोकं खूप दुखतंय. तर चहा पिऊ. काय खुशी? काय? बोला बोला, द्या प्रतिक्रिया, द्या तुमच्या प्रतिक्रिया. हो. सो चला, पटकन फ्रेश वगैरे होते अँड देन तुम्हाला भेटते. भाजीपाला पण घेऊन आले, ते पण सर्व नीट करून ठेवायचं आहे. सो लेट्स गो. तर बरेच जण विचारत होते की मी पाणी इथून का भरते बकेटमध्ये. तर इथं जे ते मी वॉटर फिल्टर घेतलं होतं ते इथं लावलेलं आहे. मध्ये शॉवर नाही बाथरूम मध्ये, त्यामुळे इथं लावले आणि इथून मी स्वच्छ पाणी घेते. आणि आज तर एवढं घाण पाणी आलं ना सकाळी, सिरियसली. मला डबल इथलं पाणी घेऊन मला वाटलं, आता येत होतं 2-4 दिवसापासून चांगलं पाणी, मला वाटलं चांगलंय त्यामुळे मी घेतलं. पण नंतर एवढं घाण आलं, त्यामुळं परत मला हे पाणी लावून परत आंघोळ करावं लागली. टोनी काय काम आहे? नको ना मध्ये मध्ये करू, नको ना. कशा बसलोय रे टोनी, कशा बसलोय? दूध गरम करायला ठेवलंय आणि मी भाजीपाला घेऊन आलीये. आज थोडाच आणलाय कारण संडे पण येतोय. आणि येस, मला लवकरच परत लातूरला जावं लागणार आहे. ते कशासाठी लवकरच कळेल तुम्हाला ब्लॉग्स मध्येच. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण मी आताच नाही रिव्हील करू शकत ते. तर येस, तुम्हाला कळेल लवकरच. अँड आज बनेगी मेथी की भाजी सब्जी. मेथीची भाजी खायला जेवढी भारी लागते ना, तेवढाच नसायचा कंटाळा येतो. भेंडी आणली, हिरव्या मिरच्या राहिल्या. मला उद्या साबुदाणा घ्यायचा होता यार. लाल तिखट पण संपलेले. परत पाणी सांडलाच. मन लावून काही करत असेल ना दुसरं काम, मध्येच अशा गोष्टी होतात. काय खुशी, का ओरडतीये? झाला नाश्ता पाणी, आता लगेच स्वयंपाक करून घेते. लाईट पण गेली होती आता मध्येच. मला अजून ते डायरी लिहायची आहे, 2025 ची डायरी चालू करायची आहे. तर त्याच्यावर पण पूर्ण प्लॅनिंग लिहायची. कोणाला चांगलं रोटी मेकर असेल तर प्लीज मला कळवा. मला रोटी मेकर घ्यायचंय, कारण आता मला स्टडी पण चालू करायची. खूप असं काय म्हणतो आपण, खूप सिरियसनेसने स्टडी चालू करायचा आहे. तर मला माझा टाइम सेव्ह करायचा आहे बाकी सगळ्या गोष्टींमधून. तर त्यासाठी प्लीज
तुम्हाला कोणतं चांगलं रोटी मेकर माहित असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. माझी बहीण आली होती, एवढा पातळ चपात्या करत होती आणि माझ्या चपात्या थोड्याशा जाड असतात पण मग सॉफ्ट राहतात. तिच्या एवढ्या पातळ असायच्या आणि त्या पूर्ण कडक होऊन जात होत्या. भाजीमध्ये असतोच टाकल्यावर अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यावर मला खूप भीती वाटते आणि खूप राग पण येतो. हे साईडला उडतं आणि मग ते पूर्ण घाण होतं म्हणून, पण टेस्ट पण त्यानेच येते. गरम मसाला टाकते थोडासा आणि हा कोल्हापुरी काळा मसाला आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी. बघा आता माझी आगळी वेगळी रेसिपी, जुगाडवाली रेसिपी बघा माझी जुगाडवाली. आणि हे बेसन पिठात ताज आहे घरून आणलेलं. आणि खुशी एवढी जास्त हुशार झाली ना आता, मी सांगेन तुम्हाला कधी तिचं गोष्टी. खूप म्हणजे खूप छानसारखं वागते. स्वयंपाक करताना मला पसारा करायला अजिबात आवडत नाही आणि माझी बहीण एवढा पसारा करून ठेवत होती म्हणून आमच्या दोघीचे जास्त भांडणं होत होते पसाऱ्यामुळे. चलो भाजी झाली, आता चपात्या कर. टोनी खाली बसून कंटिन्यूअस मला बघतोय. कोणी मला काल कमेंट पण आली होती, नाव आठवत नाहीये मला, अंकिता असं काहीतरी होतं वाटतं. ती म्हणत होती की टोनी तुझं तू केसांतला गुंता काढताना एवढं टक लावून का बघत होता. ते काय झालं, मी केस विंचरत होते आणि ते केस उडत होते ना, तर ते उडायले की ते हालचाल मुवमेंट होत होती त्यांची केसांची. तर ते त्यांना प्राण्यांना म्हणजे मांजरींना तरी मुवमेंट झाली की लगेच त्यांना पकडावं असं वाटतं त्या गोष्टीला. त्यामुळे तो असा मस्त टक लावून बघत होता माझ्याकडे. आणि मी जे आता तुम्हाला सांगितलं की मी लातूरला जाणार आहे, तर मी लातूरला 1-2 दिवसासाठी नाही किंवा 4-5 दिवसासाठी नाही, तर मी चक्क 15 दिवसासाठी लातूरला जाणार आहे. आणि ते कशासाठी तर ते नाही रिव्हील करणार, आता नाही रिव्हील करू शकत कारण अजून ते कन्फर्म नाही आहे. 90% कन्फर्म आहे. मे बी सॅटर्डेला कन्फर्म होईल आणि मी संडेला जाईल. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे. केवढा म्हणजे सिरियसली 2.5 वर्षानंतर मी घरच्यांसोबत एवढा दिवस राहणार आहे. चलो मी पटपट करून घेते, आता काही रेकॉर्ड करत नाही अँड देन तुम्हाला भेट. सो झालं सर्व काम. 8:30 वाजलेत स्वयंपाक करता करता आणि पूर्ण माझं क्लिनिंग वगैरे भांडे पण मी घासून घेतले, सर्वच झालं. आता मला माझं प्लॅनिंग करायचं आहे. तसं मला हे 1 तारखेलाच करायचं होतं, पण मी घरून आले, पूर्ण माझा शेड्यूल बिघडला होता. सर्वच घर पण क्लीन वगैरे नव्हतं आणि घर क्लीन केल्याशिवाय मला पुढचं काहीच करू वाटत नाही. त्यामुळं मग म्हटलं आता आपण जे काही शेड्यूल वगैरे बनवायचं आहे तो नंतर बनवू आणि मला ते तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं. त्यामुळे मला गडबडमध्ये कसंही ते करायचं नव्हतं, म्हणून म्हटलं अरे बाप यांची भांडणं मिटवताच माझा दिवस जातो. काय झालं भांडणं करायला? बघा माशूम बनतोय, माशूम इकडे ये ना. बघा हा मासूम चेहरा तुमच्या ओळखीचा आहे का?
नको माझी टोनी. पप्पाला तर खूप आवडले टोनी. ओके, टाइम वेस्ट न करता आणि आजूबाजूला ना गाणे लावलेत. होप सो कॉपीराइट नाही यायला पाहिजे व्हिडिओवर. आणि मी चला तुम्हाला दाखवते. जर्नल तुम्हाला माहितीच आहे मी ऑर्डर केलेली. आणि यस, बऱ्याच जणांना वाटत होतं की ते पेड कोलॅबरेशन आहे, मी शो ऑफ करते वगैरे. तर यस, ते क्लिअर करायचं होतं मला की तो शो ऑफ वगैरे नव्हता. मला आवडतं, काही लोकांना मेकअपच्या वस्तू घ्यायला आवडतात, काही लोकांना कपडे घ्यायला आवडतात, त्याच्यावर ते इन्व्हेस्ट करतात. खूप आता ज्यांना मेकअप आवडतो तो महागाचे खूप मोठे ब्रँड घेतात जे की मला माहीत देखील नाही आहेत आणखीन. तर लोक त्याच्यावर इन्व्हेस्ट करतात. पण मला जे आहे ना, माझं आयुष्य खूप वेगळं जगायचं आहे. मला हे डेकोरेशन आवडतं, या फ्रेम्स आवडतात छान छान, त्यानंतर असे छान छान बुक्स आवडतात, जर्नल आवडतं. मला माझं स्पेस कुठंतरी लिहून ठेवायला आवडतं, माझे ड्रीम्स लिहून ठेवायला आवडतं. तर या अशा गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आहे. तर ही माझ्या खूप कामाची गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर आता मी दाखवलं ना, खूप डिटेलिंगमध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या की मी एक्सपेक्ट पण केल्या नव्हत्या. तर बऱ्याच जणांना वाटत होतं की हे 850ची जर्नल खूप पैसे झालेत का तुझ्याकडे वगैरे असं पण म्हणत होते. तर तसं अजिबात नाही आहे. मी खूप विचार करून पैसे खर्च करते. मी काही खूप श्रीमंत फॅमिलीमधली नाही आहे, गरीब घरातलीच आहे मी पण ज्या गोष्टी मला खरंच लागत आहेत. कारण ही जी आहे जर्नल, ह्याच्यामध्ये पूर्ण वर्षाचं मला प्लॅनिंग करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी कॉन्टेंट क्रिएटर आहे प्लस जॉब पण करते. तर कॉन्टेंट क्रिएशन करणं सोपं नसतं. त्याच्यामध्ये दररोज काय करायचं आहे आपल्याला, काय टाकायचं आहे काय नाही, ह्या सर्वांचं डोक्यामध्ये पूर्ण नेहमी चालू असतं. आणि माझ्या तर डोक्यात कंटिन्युअस चालू असतं. माझं असं आहे की माझ्याकडे आधी नॉर्मल डायरी होती. मी जर्नल पहिल्यांदाच घेतली अशी प्रॉपर. अगोदर मी डायरीमध्येच लिहायचे. आणि माझं असं आहे की मला कधी कोणती गोष्ट आठवली तर मी काय करते, लगेच माझी डायरी माझ्या उशाला असते. रात्रीसुद्धा मी सांगते, खरं सांगते, रात्रीसुद्धा माझी डायरी माझ्या उशाला असते. आणि रात्री 1, 2, 3, 4 कधीही मला जर काही आठवलं मी लगेच त्याच्यामध्ये ते लिहून ठेवते. कारण माझ्यासाठी एक एक छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आणि हे खूप जास्त माझ्या कामाची आहे. मी कोणाला म्हणलं नाही की मी घेतली आहे, तुम्ही पण घ्या म्हणून. पण येस, मला लागणार होती. आणि मी तुमच्यासोबत माझे डेली रुटीन शेअर करते. मी जर कोणता ड्रेस घेतला असेल तो तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला दाखवते. तुम्हाला लिंक हवी असेल तर पाठवते. त्यानंतर मेकअपचे काही असेल, मेकअप तर मी काही करत नाही, पण लिपस्टिक वगैरे जे काही लावते त्याचे काही असेल ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर येस, मला हे पण तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं याबद्दल पण. त्यामुळे मी तो व्हिडिओ टाकला होता. तो कुठला प्रमोशनल व्हिडिओ नव्हता. आणि मी तिची ID मेन्शन केली होती. याचा अर्थ असा नाही की मी तिला प्रमोट करते म्हणून मितालीला. येस, मी तिच्याकडून इन्स्पायर झालेली आहे व्हिडिओजला वगैरे. मी तिचे 2 वर्षापासून व्हिडिओ पाहते. तर असं काहीच नाही आहे. सो प्लीज तुम्ही काही गोष्टी समजून घ्या. प्रत्येकाने काही गोष्टी दाखवल्या म्हणजे ते दिखावाच करताय असं काही नसतं. तर येस, दॅट्स इट. आपण चालू करूया याला लिहायला. खूप एक्सायटेड आहे मी. ओ माय गॉड. काही गोष्टी मी लिहिलेल्या आहेत ज्या मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत. पण ज्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत त्या तरी मी ऑब्विसली करणारच आहे. मी आणखीन नाव पण नाही टाकलेलं याच्यावर. हो, चलो तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेच दाखवते मी पूर्ण लिहितानाच. बघा, इथं मला माझं नाव टाकायचंय. मस्त मी टाकते. थोडंसं हार्ड जाते असं तुम्हाला दाखवून हे करायला, बट या आय विल ॲडजस्ट. दिस प्लॅनर बिलॉंग्स टू मी. मी मीन्स डंबो ऋतुजा केंद्रे. थोडंसं इथं हे पेज याचं खराब आहे. आणि ओरिजिनल रिव्ह्यू द्यायचा म्हणलं तर बाकी सर्व छान आहे, पण हे पेज थोडंसं असं हे झाल्यामुळे नाही तर नाव प्रॉपर टाकता येणार नाही. खुशी खुशी नवीन आहे का ते? नवीन आहे. ऐको, हे बघा काय हे खुशी. बापरे, झोपे. उठ ग उठ, ह्याच्यावर बस. एका बरोबर बस पिल्लू. ह्याच्यावर बस, घे चल इकडे. असं बस, असं. हा, असं बस, ह्याच्यावर नको. हे मला कामच आहे ना. दिस प्लॅनर बिलॉंग्स टू मिस ऋतुजा सत्यवान
केंद्रे. ओके, दॅट्स इट अबाउट मी. काय टाकू आणखी? एवढंच बस झालं. आणि हे पुढं असं आहे सर्व दिलेलं याच्यामध्ये. आता हे मी काही लिहिलेलं आहे, हे आणखीन नाही भरलेलं आहे, ह्याला वेळ लागेल, खूप विचार करून भरावं लागेल, डायरेक्ट खराब पण नाही करू शकत. इथं विजन बोर्ड पण, ते पण आत्ताच नाही. त्यानंतर इथं काय आहे? येस, माय रीड लिस्ट. हां, हे तर मी तुम्हाला दाखवू शकते. मला काय काय वाचायचंय, मला कुठं कुठं जायचंय, मला काय काय शिकायचंय, हे सर्व इथं दिले. तू खुशी नको ग, नको नको ग. आणि मला सर्वात जास्त ह्या प्लॅनरचा आवडलेला पार्ट हा आहे, तुम्हाला पण आवडेल नक्की. नाही बघा, खुशी इथंच बसली. तर ह्याच्यामध्ये किती छान दिलंय, म्हणजे आपलं पिरियड सायकल इथं नोटीस करायचं. म्हणजे जानेवारीमध्ये कोणत्या डेटला आले, कुठपर्यंत होते, फेब्रुवारी, तसं डिसेंबरपर्यंत पूर्ण. म्हणजे आपल्याला ट्रॅक करता येईल आपले पिरियड सायकल, कधी किती दिवसांनी लेट झाली, किती दिवसांनी लवकर, पूर्ण ह्याच्यामध्ये येईल. त्यानंतर इथं लेटर लिहायचे, जे की आपल्याला 2025च्या एंडिंगला वाचायचे. आणि नोट्स, इम्पॉर्टंट डेट्स, माय वाईल्ड ड्रीम्स, इथं पण नंतर लिहिल मी. जानेवारी हे पूर्ण जानेवारीचं काय, माझे जानेवारी मंथचे. अँड येस, इथं गोल्स आहेत माझे जानेवारी मंथचे. इथं प्लॅन्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी. ओके, आणि हे मी काय आणखीन टाकलेलं नाही. आणि आता लिहायचं आपल्याला इथं हॅबिट ट्रॅकर. मी लिहिते आणि देन तुम्हाला दाखवते, कारण इथं मला आता लिहायला असं खूप अवघड जाते. तर या अगोदर लिहिते आणि मग सांगते तुम्हाला. सो लिहिले मी माझे जानेवारी महिन्याचे प्लॅन्स. बुक रीड करायचे मला डेली, एक्सरसाइज करायचे, मेडिटेशन करायचे, अनहेल्दी खायचं नाही आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे कॉन्टेंटमध्ये. तर एवढं माझे गोल्स आहेत, हॅबिट मला फॉलो करायच्यात. तर आता 1 तारीख तर होऊन गेली आहे, म्हणून 1 तारखेला मी बुक रीड केलं नाही आहे, त्यामुळे रॉंग. त्यानंतर एक्सरसाइज पण केलेली नाही आहे, मेडिटेशन केलेलं आहे, अनहेल्दी खाल्लेलं नाही आहे, कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तर 3 हॅबिट माझ्या याच्यातल्या फॉलो केलेल्या आहेत, 2 राहिलेले आहेत. तर आता 2 तारखेला मी काय केलं बघा, आजच्या दिवशी बुक रीड केले मी आज दुपारी, एक्सरसाइज नाही केली, मेडिटेशन केलं आहे, अनहेल्दी खाल्लेलं नाही आहे, आणि कन्सिस्टन्सी पण ठेवलेली आहे. तर हे असं 2 दिवसाचे माझे हॅबिट ट्रॅक झालेलं आहे. असं पूर्ण हे मंथचं आहे. मी हे अगोदर माझ्याकडे जेव्हा जर्नल नव्हतं त्या टायमिंगला मी नोटबुकवर पण करायचे छान, पण आता आहे तर मी ह्याच्यावर डायरेक्ट करू शकते. आणि इथं फायनान्स वगैरे काय, बजेट ट्रॅकर आहे फायनान्सेसचं. त्यानंतर इथं हे, आणि हे मंथचं पूर्ण, हे काही आत्ताच नाही मी करणार. तर येस, दॅट्स इट. तर हे सर्व होतं माझ्या 2025चं स्टार्टिंगच्या पहिले 2 दिवस. आणि असं मी ना नेहमी अभ्यास पण करताना असं पूर्ण प्लॅनिंग करून प्रॉपर असंच करायचे. त्यामुळे आपले जे प्लॅन्स आहेत ते खरंच एक्झिक्यूट होतात. मला त्याचा खूप चांगला अनुभव आहे, म्हणून मी कोणतीही गोष्ट अगोदर लिहिते, कारण ते विसरू नये, आपल्या लक्षात राहावं की आपल्याला हे करायचंच आहे. सो त्यामुळे मी असं पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग करून करते. कोणाला वाटत असेल हा काय बालिश पण आहे वगैरे वगैरे, बट येस, माझ्यासाठी हे खूप जास्त असं सिम्प्लिफाईड गोष्टी आहेत, जसं मी लिहून करते त्या. आणि त्याचा मला खूप फायदा पण झालेला आहे. येस, त्यामुळे मी ते फॉलो करणार आहे आणि लाईफ टाईम मी ते फॉलो करणार आहे. सो येस, तर चला, हे सगळं झालेलं आहे. जेवण करते आणि देन मग झोपी जाते. लवकर झोपायचं, लवकर उठायचंय. ओके, चला जेवण करून घेऊया. सो गाईज, दॅट इज फॉर टुडे. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँड येस, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय, गुड नाईट.